नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. महायुतीमध्ये परत एकदा तणाव आलेला आहे आणि याला कारण आहे अजितदादा पवार हे मागील काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे. या चर्चा होण्याच्या मागे कारण काय आहेत? याची काय कारण आहेत आणि याचे काय परिणाम हे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतात, याविषयी आपण चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प टुडे. नंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला आणि याच्यानंतर सुरू झालं ते खरं खरं आरोप आणि प्रत्यारोपाचं दौर सुरू झाला, ज्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले. यामध्ये सगळ्यात आधी RSSचे जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर, त्यामध्ये लोकसभेला आलेल्या अपयशाची कारणामध्ये सगळ्यात मोठं कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांना बरोबर घेतल्याचा ठपका हा त्या ऑर्गनायझर मध्ये ठेवण्यात आला. आणि याला कारण होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने जे आरोप केलेले होते, त्या आरोपांमध्ये अजितदादा पवार असतील, छगन भुजबळ असतील, यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून बसून सरकार चालवणं हे RSSला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडलेलं नव्हतं. आणि यातच एक प्रकरण घडलं की नवाब मलिक यांच्यावर ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा थेट आरोप केला, मोर्चे देखील काढले. नवाब मलिक यांना अटक झाली. सध्या नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर आहेत आणि या दरम्यानच्या का अधिवेशनामध्ये नवाब मलिक हे येऊन कुठं बसतील, कारण की नवाब मलिक जेव्हा कारागृहात होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे पडले होते. ते नेमके शरद पवारकडे जाणार की अजितदादाकडे येणार याविषयी संभ्रम होता आणि ते अधिवेशनाला आले आणि आल्यानंतर थेट जाऊन ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. ही गोष्ट सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवडली नाही आणि याचा स्पष्ट नाराजी ही देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना पत्र लिहून ती व्यक्त केली. आणि त्याच्यानंतर अजितदादा पवार त्या पत्राला केराची टोपली दाखवली आणि नवाब मलिक हे त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये दिसायला लागले. याच्यानंतर अजितदादा पवार यांनी नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून घेतलं. यामुळे सुद्धा महायुतीमध्ये जे तणाव वाढला. या काही घटनांवरून महायुतीमध्ये सगळं काही ठीक आहे असं दिसत नाहीये. बदलापूर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की तिथं जे आंदोलन झालं ते आंदोलन हे विरोधी पक्षाचं होतं सांगितलं. तर दुसरीकडे अत्यंत कठोर शब्दामध्ये अजितदादा पवार यांनी त्या घटनेचा निषेध केला. ते प्रकरण संपतच की मालवणमध्ये जे राजकोटवर जो छत्रपती शिवरायांचा पुतळा होता तो पुतळा पडला आणि यामुळे सुद्धा राजकारण सुरू झालं. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ताशी 45 किलोमीटर वेगाचे वारे आले म्हणून तो पुतळा पडला. तर त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन अजितदादा पवार यांनी थेट जनतेची माफी मागितली. यानंतर भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणावर महाराष्ट्राची माफी मागितली. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण जे घडलं ते नवीन अँब्युलन्स घेण्यासाठी 9,000 कोटीचे कंत्राट जे काढण्यात आलं, त्यामध्ये सुद्धा अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे मध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा या प्रसार माध्यमांमध्ये होत्या. आता परवा दिवशीची घटना म्हणजे की नागपूरमध्ये एका अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तिघे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नंतर एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं सुद्धा जिथं कार्यक्रम आहे त्याच्या बाजूला असलेले डॉक्टर हेडगेवार की जे RSSचे संस्थापक आहेत आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी तिथं गेले. पण अजितदादा त्यांच्या बरोबर असून सुद्धा त्या स्मृतीस्थळावर अजितदादा पवार गेले नाही. यामुळे सुद्धा हे तणाव काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतरची महत्वाची गोष्ट, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असण्याचं अजून एक कारण म्हणजे की तानाजी सावंत यांचं एक वक्तव्य आणि या वक्तव्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप मोठं अंतर पडल्याचं दिसत आहे. आणि तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं म्हटलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेची युती अशक्य आहे. आज आम्ही जरी सत्तेत असलो, आम्ही मांडीला मांडी लावून आम्ही बसून मंत्रिमंडळात जरी असो, ती बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या होतात, अशा पद्धतीचं एक वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. आणि त्याचे पडसाद जे आहेत ते लगेच उमटायला सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांनी तानाजी सावंत यांची तक्रार
थेट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली, तर काही कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करा अशी सुद्धा मागणी केली. यामुळं सुद्धा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा सध्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या जनसंपर्क अभियान चालू आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी योजना सध्या चर्चेत आहे ती आहे लाडकी बहीण योजना. त्या लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख हा त्यांचे जे बॅनर्स आहेत त्याच्यावरून काढला गेला. यामुळे कुठं ना कुठं तरी यांच्यात बिनसलं की काय अशा चर्चेला मात्र वाव मिळतोय. आता यात खरं काय आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरंच राष्ट्रवादी काँग्रेस ही 60 जागांच्या मध्ये लढायला तयार होईल काय, हे आता येणारा काळ ठरवेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कॉमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.